हॅलो स्टुडंट्स, सेकंड युनिटमध्ये आपण पॉप्युलेशन इकॉलॉजी हा पार्ट चालू केला होता. याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन्स हा पॉईंट पाहतोय. आतापर्यंत आपल्या 5 कॅरेक्टरिस्टिक इथं आपण कंप्लीट केलेल्या आहेत. यानंतर आजच्या लेक्चरला आपण उरलेले जे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पॉप्युलेशनच्या, की ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन डिस्पर्सल आणि पॉप्युलेशन इक्विलिब्रियम आणि फ्लक्च्युएशन हे 2 पॉईंट आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर पहा, सुरुवातीला आपण पॉप्युलेशन डिस्पर्सल म्हणजे काय हा पॉईंट पाहूया. is the phenomenon where the individuals of a population move into or out of the population. जसं आपल्याला माहिती आहे की पॉप्युलेशन म्हणजे काय आहे, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत, की या एका पॉप्युलेशनमधून जर मूव्ह झाले असतील आणि दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जर गेले तर याला म्हटलं जातं पॉप्युलेशन डिस्पर्सल. याच्यामध्ये आपण जे काही इनव्हर्टिब्रेट किंवा व्हर्टिब्रेट डायव्हर्सिटी पाहिलेली आहे, याच्यामध्ये कुठल्याही ॲनिमलचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की एका पॉप्युलेशनमधून निघतात आणि दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये त्यांची एंट्री होते, की याला पॉप्युलेशन डिस्पर्सल असं म्हटलं जातं. आता हे जे पॉप्युलेशन डिस्पर्सल आहे, जाणे येणे हा जो प्रकार आहे, किंवा एकदा गेल्यानंतर पाठीमागं परत न येणे, किंवा काही ठराविक पिरियडसाठी जाणे आणि परत पाठीमागं बॅक आपल्या हॅबिटेटमध्ये येणं, हा जो प्रकार आहे याला पॉप्युलेशन डिस्पर्सल असंही म्हटलं जातं. आणि हे जे डिस्पर्सल आहे हे 3 प्रकारे होऊ शकतं. पहिला जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं मायग्रेशन, त्याच्यानंतर इमिग्रेशन आणि त्याच्यानंतर आहे इमायग्रेशन. तर पहा, आपण हे तिन्ही कन्सेप्ट जे आहेत हे आपण समजून घेऊया. मायग्रेशन म्हणजे काय, तर मुवमेंट ऑफ ॲनिमल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, की एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसकडे ते जातात परत, अँड बॅक फॉर ब्रीडिंग आणि रिटर्न बॅक फॉर ब्रीडिंग, की ते परत आणखी काय होत असतात ब्रीडिंग सीझनमध्ये, किंवा ब्रीडिंग पर्पजसाठी, किंवा फीडिंग पर्पजसाठी, किंवा सेल्टरसाठी ते रिटर्न बॅक येतात. याला म्हटलं जातं मायग्रेशन. याच्यामध्ये येतात फॉर एक्झाम्पल फिशेस येतात, बर्ड्स येतात, मॅमल्स येतात, सर्टन क्रॅबसुद्धा येत असतात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल ईल हा एक फिश आहे, आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं होतं. यांच्यामध्ये जे मायग्रेशन आहे याला कॅटाब्रोमस मायग्रेशन असं म्हटलं जातं. हे एक वेल नोन एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की हा जो ईल आहे याला फ्रेश वॉटर ॲनिमल असं म्हटलं जातं, कारण तो फ्रेश वॉटरमध्ये राहतो. फ्रेश वॉटरमधून तो सी वॉटरमध्ये मायग्रेट होतो. जेव्हा तो सी वॉटरमध्ये मायग्रेट होत असतो तेव्हा थाउजंड्स ऑफ माइल्स अवे फ्रॉम ले टू एग्ज, म्हणजे फ्रेश वॉटरमधून तेव्हा जो सी वॉटरमध्ये जाणार आहे तेव्हा तो थाउजंड्स ऑफ माइल्स हे डिस्टन्स काय करणार आहे, कट करणार आहे. आणि हे जे मायग्रेशन आहे ते कशासाठी आहे, फॉर लेईंग एगसाठी आहे. आता एगचं लेईंग ही प्रोसेस झाली, त्याच्यानंतर आफ्टर स्पॉनिंग म्हणजे जिलॅटिनस सबस्टन्समध्ये ते एग ले झालं, त्याच्यानंतर त्याचं हॅचिंग जेव्हा लार्वा फॉर्मेशनची जी प्रोसेस होते, आफ्टर स्पॅनिंग द पॅरेंट्स डाय, म्हणजे जे मायग्रेट झाले होते ते डाय होतात. आणि पण स्पॅनिंग प्रोसेसमध्ये किंवा हॅचिंग प्रोसेसमध्ये जे काही एंगवन्स तयार होतात, ज्यांना आपण लार्वा असं म्हणतो, याच्यासाठी जवळजवळ 3 वर्षाचा पिरियड जातो. आणि आफ्टर 3 years ऑफ लार्वल लाईफ इन द सी, म्हणजे 3 वर्ष ते सी वॉटरमध्ये राहतात आणि 3 वर्षानंतर परत ते कुठे येतात, फ्रेश वॉटरमध्ये येतात. म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा मायग्रेशन होऊ शकतं, की जनरली मायग्रेशन हा जो पर्पज आहे तो एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा जे काही इंटरनल फॅक्टर असतात, म्हणजे ज्या कम्युनिटीमध्ये किंवा ज्या पॉप्युलेशनमध्ये राहत असतात तिथले इंट्रास्पेसिफिक फॅक्टर असू शकतात, की ज्याच्यामध्ये फेवरेबल कंडिशन जर नसेल तर एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी फॉर स्पेसिफिक पर्पज, की ज्याच्यामध्ये आपण फीडिंग पर्पज म्हणूया किंवा ब्रीडिंग पर्पज आहे, याच्यासाठी ते जातात पण पुन्हा आणि रिटर्न बॅक येतात. याला म्हटलं जातं मायग्रेशन. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल सांगितलं ईलचं, की फ्रेश वॉटर टू सी वॉटर कसा त्यांचा प्रवास आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये साल्मॉन हे एक फिश आहे, याच्यामध्ये ॲनाड्रॉमस मायग्रेशन आहे. हे मायग्रेशन म्हणजे काय, की हा मूव टू सी वॉटर, सी वॉटरमधून मूव होतो फ्रेश वॉटरमध्ये, म्हणजे त्याचं जे वास्तव आहे ज्याला हॅबिटेट म्हणतो हे सी वॉटर आहे. सी वॉटरमधून तो फ्रेश वॉटरमध्ये जातो फॉर अ ब्रीडिंग पर्पज. हे साल्मॉनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे बर्ड्स, की जनरली मायग्रेशन म्हटलं की आपल्याला फक्त बर्ड्स आठवतात. बर्ड्स आर रेग्युलेटरी मायग्रेटर असं म्हटलं जातं, कारण यांच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती फार आपल्याला समजण्या इतपत, किंवा आपल्या सिलेबसमध्ये आतापर्यंत आपण फक्त बर्ड मायग्रेशन हाच प्रकार फक्त स्टडी केलेला आहे. हे बर्डमध्ये जे काही मायग्रेशन होतं ते फॉर ब्रीडिंग पर्पजसाठी होतं. आता ब्रीडिंग ही जी प्रोसेस आहे यांच्या फेवरेबल कंडिशनवरून किंवा त्यांच्या बॉडीला सूट होणाऱ्या
कंडिशनवरती डिपेंड राहत असते. ब्रीड इन द कोल्डेस्ट पार्ट ऑफ द वर्ल्ड, हे नेहमी जिथं कोल्ड सीझन आहे इकडेच काय होत असतात, मायग्रेशन होत असतं. म्हणजे जनरली ज्यांना असं एक हॉबी आहे की बर्ड वॉचिंगची, की जनरली हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा जो कोल्ड सीझन असतो याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पक्षी पाहायला, म्हणजे ज्यांना बर्ड वॉचिंगचा हॉबी आहे त्यांना याच दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पाहायला मिळत असतात. तर हा जो ब्रीडिंग पर्पज आहे हा नेहमी समर आणि विंटर सीझनमध्ये त्यांचं जे ठिकाण आहे ते ठरलेलं असतं. दे डू नॉट, आता पहा, ब्रीड इन द कोल्डेस्ट पार्ट ऑफ द वर्ल्ड, जिथं जिथं वर्ल्डमध्ये कोल्डेस्ट पार्ट असतो त्या ब्रीडिंगसाठी ते म्हणजे जिथं हॉट आहे हॉटकडून कोल्डकडे हे मायग्रेट होत असतात. यांच्या बाबतीत एक सिग्निफिकंट आहे किंवा ज्याला आपण रूल म्हणता येईल, दे डू नॉट मायग्रेट नाउथवर्ड मायग्रेशन ड्युरिंग समर, म्हणजे जो काही नॉर्थ रिजन आहे याच्यामध्ये मायग्रेशन हे समरमध्ये त्यांच्यामध्ये होत नाही, किंवा जो काही साऊथचा जो पार्ट आहे यांच्यामध्ये जे मायग्रेशन हे विंटरमध्ये होत नाही. म्हणजेच याचाच अर्थ काय, जिथं कोल्ड सीझन आहे इथंच हे ब्रीडिंग पर्पजसाठी बर्ड हे काय होत असतात, मायग्रेट होत असतात. म्हणजे एका पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जातात, जिकडून गेले तिकडं कमी झाले, त्याच्यानंतर दुसऱ्याकडे गेले तिकडे ॲड झाले, यालाच पॉप्युलेशन डिस्पर्सलचा हा एक प्रकार की ज्याला मायग्रेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे इमिग्रेशन, की याच्यामध्ये इमिग्रेशनमध्ये आउट ऑफ मायग्रेशन फ्रॉम पॉप्युलेशन, हे फक्त निघून जातात, परत बॅक रिटर्न येत नाहीत, ज्याला म्हटलं जातं इमिग्रेशन. इट इज द वन वे मायग्रेशन म्हणून म्हटलेलं आहे. मायग्रंट्स नेवर रिटर्न टू द स्टार्टिंग प्लेस, म्हणजे ज्या प्लेसमधून ते गेलेले आहेत तिथं रिटर्न परत येत नाहीत. इमिग्रेशन इज इंड्युस्ड बाय मेनी फॅक्टर्स, की याच्यामध्ये नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये टेम्परेचर आहे, एअर आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, फूड आहे, अशा बऱ्याच अशा म्हणजे एन्व्हायरमेंटल जे काही फॅक्टर्स आहेत याच्यामध्ये काही की ज्याच्यामध्ये हाय डेन्सिटी, ओव्हर पॉप्युलेशन, स्कॅरिटी ऑफ फूड, की याच्यामध्ये हे सिग्निफिकंट आहेत. आफ्टर सम ऑर्गॅनिझम मूव अवे फ्रॉम द पॉप्युलेशन, इन द रिमेनिंग पॉप्युलेशन एज डिस्ट्रीब्युशन, बर्थ रेट अँड डेथ रेट आर अफेक्टेड. आता जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम हा निघून जातो, जे काही शिल्लक राहिलेले असतात की ज्याच्यामध्ये हा फॅक्टर येतो, महत्त्वाचा येतो, की जे रिमेनिंग पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणत्या एजमधले आहेत. आपण जसं पाहिलं होतं की एज डिस्ट्रीब्युशनचा जो काही ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये पिरॅमिड आहेत, की ज्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह असे जे ग्रुप आहेत, आणि त्याच्यानंतर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, याच्यावरून आपण एज डिस्ट्रीब्युशन ठरवू शकतो. त्याच्यानंतर बर्थ रेट आणि डेथ रेट ह्याचा सुद्धा त्या कम्युनिटीवरती किंवा पॉप्युलेशनचं आहे त्याच्यावरती त्याचा अफेक्ट होऊ शकतो. हा झाला पार्ट इमिग्रेशन. त्याच्यानंतर आहे इमायग्रेशन. याला जसं इमिग्रेशन म्हणजे आउटवर्ड मायग्रेशन होतं, तसंच मायग्रेशन याचा अर्थ होतो इनवर्ड मायग्रेशन. ही सुद्धा एक वन वे मायग्रेशनची प्रोसेस आहे. याच्यामध्ये आउटवर्ड आहे म्हणजे लॉस होतो, लॉस ऑफ इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम वन पॉप्युलेशन अँड द ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू अनदर पॉप्युलेशन. म्हणजे याच्यामध्ये निघून जात असल्यामुळं एका पॉप्युलेशनमध्ये लॉस होतो नंबरचा आणि दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये काय होतो, फायदा होतो किंवा ॲडिशन होत असते एखाद्या नंबरचा. हेन्स मास इमिग्रेशन मे चेंज द स्ट्रक्चर ऑफ स्टेबल पॉप्युलेशन. हे जे सेंटेन्स आहे हे आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, की समजा एखाद्या पॉप्युलेशनमधून नंबर ऑफ जर ऑर्गॅनिझम जर निघून जर गेले तर त्याला आपण म्हणतो मास पॉप्युलेशन. जर समजा मास इमिग्रेशन जर झालं तर त्या ज्या पॉप्युलेशनचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जो स्टेबल पॉप्युलेशन आहे याच्यावरती बराच फरक पडतो. तर याचं एक एक्झाम्पल आहे पहा. समजा असं एक इमॅजिन करायची की नंबर ऑफ रोडंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल उंदरांचं एक पॉप्युलेशन म्हणजे रॅट पॉप्युलेशन आपण समजूया. तर यांच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा प्रॉब्लेम झाला की त्यांना फूड कमी पडायला लागले. अशा वेळी तो रॅटचा जो ग्रुप आहे तो काय करतो, इमिग्रेशनमध्ये जातो. इमिग्रेशन म्हणजे की जो त्या पॉप्युलेशनमधून बाहेर पडतो आणि दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जाण्यासाठी जातो. आता हे जे रोडंट्स आहेत किंवा जे रॅट आहेत हे टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये आहेत. हे जेव्हा एखादी दुसरी इकोसिस्टीम चेंज करतात, की समजा हे लँड इकोसिस्टीममधून वॉटर इकोसिस्टीममध्ये जर गेले तर इथं काय होतं, त्यांना अनेक प्रकारचे ऑब्स्टॅकल्स येतात आणि या ऑब्स्टॅकलमध्ये जेव्हा ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये जाऊ शकतात तेव्हा त्यांच्यावरती अटॅक होऊ शकतो किंवा की ते स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. समजा जर स्वतःचा बचाव जर केला नाहीत
तर त्या पॉप्युलेशनचा काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. मग असं जर मास जर इमिग्रेशन जर झालं तर तिथलं जे स्टेबल पॉप्युलेशन आहे त्यांचं स्ट्रक्चर हे बदलू शकतं. त्याच्यानंतर आहे पुढची आपली जी पॉप्युलेशनचं कॅरेक्टरिस्टिक, ज्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन इक्विलिब्रियम. वेन ॲनिमल्स आर इंट्रोड्युस्ड इन टू न्यू हॅबिटॅट, एखादा ॲनिमल्स जेव्हा एखाद्या न्यू हॅबिटॅटमध्ये एंट्री करतो तेव्हा ते जे हॅबिटॅट आहे त्याच्यामध्ये काय बदल होतं पहा. द इन्क्रीज इन नंबर अँड पॉप्युलेशन ग्रोथ, तिथल्या हॅबिटॅटमधलं किंवा तिथलं पॉप्युलेशन ज्याच्यामध्ये एंट्री झालेली आहे त्याचा नंबर वाढतो आणि पॉप्युलेशनची साईज म्हणजे पॉप्युलेशनची ग्रोथ होते. ॲट द बिगिनिंग ग्रोथ इज अ स्लो, जसं आपण ग्राफ पाहिला होता की पॉप्युलेशन ग्रोथचा, की ज्याच्यामध्ये 2 ग्राफ पाहिले होते की एस सेपडं आणि दुसरा जे सेपडं. कोणत्याही पॉप्युलेशनमध्ये जी पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे नंबर वाढल्यामुळं ती काय होत असते, स्लो होत असते. आणि लॅटर इट इन्क्रीजेस इन द जिओमेट्रिक रेशो, म्हणजे सुरुवातीला स्लो आणि त्याच्यानंतर काय होत असतं, हा पीक पॉईंटला जाते की ज्या जिओमेट्रिक रेशोप्रमाणे. आफ्टर रिचिंग मॅक्झिमम नंबर द पॉप्युलेशन रिमेन्स ॲट द लेवल, जसं आपण पॉप्युलेशन ग्रोथमध्ये पाहिलेलं आहे, सुरुवातीला काय होते, स्लो असते, नंतर वाढते, नंतर ती स्टेबलमध्ये जाते. हा जो स्टेबल आलेला जो ग्राफ आहे किंवा ती जी लेवल आहे फॉर अ लॉंग पिरियड, ज्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन इक्विलिब्रियम. पहा, आफ्टर रिचिंग मॅक्झिमम नंबर द पॉप्युलेशन रिमेन्स ॲट द लेवल. हे जे पॉप्युलेशन काउंटिंग आहे हे रिमेन्स म्हणजे ॲज इट इज राहतं ॲट अ लेवल फॉर अ लॉंग पिरियड, म्हणजे फार काळासाठी हे असंच राहतं. यालाच म्हटलं जातं पॉप्युलेशन इक्विलिब्रियम. म्हणजेच मायग्रेशन प्रोसेसमुळं ॲडिशन झालेल्या इंडिव्हिज्युअल्समुळं तिथल्या पॉप्युलेशनचं काउंटिंग वाढतं, पॉप्युलेशनची ग्रोथ वाढते. पण एका ठराविक काळासाठी हे एक ऑप्टिमम लेवल काय करतात, अटेंड करतात. ही जी ऑप्टिमम लेवल आहे यालाच म्हटलं जातं पॉप्युलेशन इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. ॲट द इक्विलिब्रियम लेवल देर इज अ नो चेंज इन द साईज ऑफ पॉप्युलेशन. जेव्हा ही लेवल ते अटेंड करतात तेव्हा त्या साईज ऑफ पॉप्युलेशनमध्ये कोणताही बदल होत नाही. अँड द डेथ रेट अँड बर्थ रेट आर मोर ऑर लेस इक्वल, की हे होत असताना हे मेंटेन करत असताना की ज्याच्यामध्ये डेथ रेट आणि बर्थ रेट हा सुद्धा काय राहत असतो, सारखाच राहत असतो. पॉप्युलेशन रिमेन्स इन द इक्विलिब्रियम ॲज लॉंग ॲज बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ऑप्टिमम. आता हे जे पॉप्युलेशन जे काही टिकून राहतं की ज्याला आपण पॉप्युलेशन इक्विलिब्रियम मेंटेन केलेलं आहे, हे डिपेंड कशावरती राहतं, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स, की जे ऑप्टिमम पॉप्युलेशन आहे त्याच्यासाठी. आता बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये थोडासा जरी फरक झाला, वेन देर इज अ स्लाइट चेंज इन द एन्व्हायरमेंट द पॉप्युलेशन ॲडजस्ट इट सेल्फ बाय फ्लक्च्युएटिंग अबाव ऑर बिलो द इक्विलिब्रियम. जेव्हा याच एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये जेव्हा चेंज होतात तेव्हा स्वतः पॉप्युलेशन ॲडजस्ट करतं किंवा ते फ्लक्च्युएट होतं, एकतर ते वरती जातं किंवा खाली येतं इक्विलिब्रियमच्या. इफ द चेंज आर ग्रेटर द पॉप्युलेशन्स आर डिक्लाइन्स. हा जर चेंज जर काय असेल, खूप असेल, तर ते पॉप्युलेशन डिक्लाइन्सला जातं, रिझल्टिंग इन द एक्सटिंक्शन. त्यामुळं ते पॉप्युलेशन काय होऊ शकतं, नाहीसं सुद्धा होऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे आपला पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन. आता पॉप्युलेशन फ्लक्च्युएट का होतं, द इन्क्रीज अँड डिक्रीज इन द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन. म्हणजे जर पॉप्युलेशनमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सचा नंबर जर ॲड झालं किंवा कमी जर झालं, म्हणजे हा जो फरक आहे ज्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन असं म्हटलं जातं. फेवरेबल कंडिशनमध्ये पॉप्युलेशनची ग्रोथ होते आणि हे एक एस्टॅब्लिश करतात इक्विलिब्रियम, ज्याला पॉप्युलेशन इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला साईज वाढते, नंतर ग्रोथ होते आणि ते एक ऑप्टिमम लेवल मेंटेन करतात, की ज्याला पॉप्युलेशन इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. हे फार काळासाठी टिकून राहतं. फॉर सम टाइम टू टाइम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स increases or decreases. As a result, curve moves up or down from the equilibrium level is called as a population fluctuation. म्हणजे टाईम टू टाईमनुसार जेव्हा पॉप्युलेशन इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं तेव्हा त्या ग्राफमध्ये एक फ्लक्च्युएशन्स दाखवतात. म्हणजे आउटवर्ड किंवा इनवर्ड असे जे फ्लक्च्युएशन्स आहेत किंवा जे बदल आहेत ज्याला पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन असं म्हटलं जातं. आता या पॉप्युलेशन फ्लक्च्युएशनमध्ये जो ग्राफमध्ये जे दिसणारे जे पॉईंट आहेत की ज्याच्यामध्ये जर स्मॉल जर फ्लक्च्युएशन असेल किंवा जो कर्व असेल तर तो फ्लॅट असतो.
जर लार्जर असेल आणि रेग्युलर असेल तर त्याला म्हटलं जातं सायक्लिक फ्लक्च्युएशन असं म्हटलं जातं. आणि जर हाच लार्जर किंवा इररेग्युलर असेल तर त्याला इरप्टिव्ह असंही म्हटलं जातं. फ्लक्च्युएशन आर कॉल्ड बाय एक्सट्रेन्सिक आणि इंट्रेन्सिक फॅक्टर्स. म्हणजेच एक्सट्रेन्सिक फॅक्टरमुळे किंवा इंट्रेन्सिक फॅक्टरमुळे पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन होतं. पण एक्सट्रेन्सिक फॅक्टरमध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर असू शकतात की ज्याच्यामुळे इररेग्युलर फ्लक्च्युएशन होतं. आणि इंट्रेन्सिक फॅक्टरमध्ये समजा ओव्हर क्राउडेड असेल किंवा डेन्सिटी जास्त असेल किंवा इंटरॅक्शनचा प्रॉब्लेम असेल तर इंट्रेन्सिक फॅक्टरमुळं सायक्लिक फ्लक्च्युएशन होतं. आता या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की जे स्मॉल फ्लक्च्युएशन आहे ज्याला फ्लॅट म्हटलं जातं, जे लार्ज आहे पण रेग्युलर आहे ज्याला सायक्लिक असं म्हटलं जातं, जे इंट्रेन्सिक फॅक्टरमुळं होऊ शकतं, आणि जे लार्ज आहे पण इरेग्युलर आहे ज्याला म्हटलं जातं इरप्टिव्ह. इरप्टिव्ह फ्लक्च्युएशनसाठी एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा इम्पॅक्ट असतो किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे इरप्टिव्ह फ्लक्च्युएशन हे होतं. इथं आतापर्यंत आपण या टॉपिकमध्ये पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन हा पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बायोटिक इंटरॅक्शन हा पॉईंट चालू करूया.